मावशी मी ओमला बाळाची बातमी सांगितली आणि काय चिठ्ठीत जे काही लिहिलंय ते खरंय. लग्नानंतरचं दिलेलं सगळ्यात भारीतलं गिफ्ट आहे आणि त्यालाही हे बाळ हवंय. हो स्वीटू मी खूप खुश आहे. वाव Sweetu, I'm so happy. Congratulations, dear. I'm so अगं हळूहळू काय सगळ्यांना जोरात ओरडून सांगण्यासारखी न्यूज आहे. काय म्हणतेस ते? हत्तीवरून साखर वाटायची तशी न्यूज आहे की गोड गोड. एक मिनिट चोर ओटी भरल्याशिवाय काही नाही. या कम ऑन ममा, या सगळ्या जुन्या रीतीभाती आहेत. तेव्हा 3 महिने सांगायचं नाही, कारण आपण प्रेग्नंट आहोत ते कळायलाच 3 महिने लागायचे पूर्वी. पण आता तसं नाहीये, टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे. आणि मियाँ बीबी राजी तो क्या करेगा. सो आय थिंक लेट्स सेलिब्रेट. रमेश, विजय, गुरु दुपून आता रे कशाला आहे. डोंट बी सो ऑर्थोडॉक्स मम्मा. जे काही मधल्या काळात घडलं त्यानंतर आता कुठे स्वीटू आणि ओमच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आलाय. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आनंदाचा क्षण आलाय. तर वी मस्ट सेलिब्रेट. बरं झालं आलात. हे घ्या. आता तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे, खूप रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, खूप काम करावं लागणार आहे तुम्हाला. आता एवढं काम करायचं म्हटल्यावर तुम्हाला एनर्जी तर हवी. हे घ्या. गोड धोड मिठाई, तुम्हाला काय हवं ते आणा. म्हणजे मॅडम गोड बातमी आहे का? ऑफकोर्स. पण प्लीज बाहेर कुठे बोलू नका. तुम्ही गरजेच आहात म्हणून तुम्हाला फक्त सांगितलं. प्लीज कुठेही बोलू नका. ममा आनंद शेअर केल्याने वाढतो असं तूच म्हणतेस ना. मग अशा आनंदाच्या क्षणी स्वीटूला ही बातमी सगळ्यांना सांगायची असेल तर सांगू दे ना. असं मन मारून राहायला का सांगतेस तिला. इनफॅक्ट आपण सगळ्यांनीच हा आनंद शेअर केला पाहिजे. आणि स्वीटू प्लीज रिलॅक्स. ही बातमी कुणाला सांगायची नाही याचं प्रेशर तू घेऊ नकोस. तू स्ट्रेस फ्री जग, कारण आता तू आनंदात राहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुझे दिवस आहेत एन्जॉय करण्याचे, आणि तुझ्यामुळे मी आत्या होणार आहे. सो थँक्यू सो मच. इनफॅक्ट ही तर जगाला ओरडून सांगण्यासारखी बातमी. ऍक्च्युली येस ममा, येस. आता तुम्ही पार्टीज प्लॅन करते. सगळ्या जवळच्या लोकांना बोला. चला तयारीला लागा. जवळच्या लोकांना बोलूया. नेहमी अशी घाई लागलेली असते हिला. अशा बातम्या योग्य वेळेलाच सांगायच्या. मावशी तुम्ही आता त्याचं टेन्शन घेऊ नका. जाऊ दे. बरं स्वीटू, तू नंदूला कळवलंस का ग? नाही स्वीटू, नाही तसं नाही. मला काही. मावशी हे बघा, मला तिला फोनवर नाही सांगायचं. म्हणजे मी तुम्हाला जेव्हा ही सगळी न्यूज सांगितली तेव्हा तुम्हाला कसा आनंद झाला होता. मला माहितीये की तिला पण तेवढाच आनंद होणार आहे, आणि म्हणून मला ते फोनवर नाही करायचं. मला प्रत्यक्षात तिचा आनंद बघायचा आहे, अनुभवायचा आहे, म्हणून मी सांगत नाही. पण मी सांगेन. खरंय तुझं. मलाही नंदूचा खुललेला चेहरा बघायचा. हॅलो. हा स्वीटू बाळा, कशी आहेस ग? मी छान आहे, मजेत. तुझा आवाज ऐकला ना तेव्हाच कळलं मला तू फार खुश आहे. काय दादाची आठवण येते की नाही? अगं भेटावंच वाटतंय तुला. मलाही. मी ऍक्च्युली तुम्हाला हे सांगायला फोन केलाय की आज संध्याकाळी तुम्ही सगळे इकडे घरी या. तुम्ही, आई, काका, काकी, चिन्या, किंजल, तुम्ही सगळे इकडे या ना. मला काहीतरी बोलायचं तुमच्याशी. म्हणजे काही विशेष आहे का? ते इथे आल्यावर तुम्हाला सांगेन ना मी. आणि शकमावशी सुद्धा आईची वाट बघतायत, तर नक्की या. स्वीटू बाळा, खरं काही ते सांग ना. काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही दादा, खरंच नाही. काहीतरी सांगायचंय मी. तुम्ही या ना इकडे. मी तुम्हाला फोनवर नाही सांगू शकत आता, म्हणून या इकडे. हो येतो. चल ठेवतो फोन. हो बाय. नक्की या. काय हो, स्वीटूचा फोन होता ना?
काय बोलली ती? हो हो, अगं स्वीटूचाच फोन होता. म्हणाली संध्याकाळी सगळ्यांनी घरी या, काहीतरी बोलायचंय. आता फोनवर काहीच बोलली नाही. म्हणाली तुम्ही घरी आलात की तुम्हाला कळेल. काय म्हणजे काय बोलायचं असेल तुला? अरे देवा, पैशांच्या बॅगेबद्दल तर काही. अहो, मालविकाला फोन करून विचार. तुझा फोन. हॅलो, संध्याकाळी कशाला बोलवते काहीच बोलली नाही. कोण स्वीटू? नाही नाही, मला काही कल्पना नाही मावशी. मी म्हणजे इथे आल्यावर काही बोलणार आहे का? काय? अरे देवा, म्हणजे म्हणजे तिला कळलंय का? नाही नाही नाही, मला काही माहिती नाहीये. अच्छा मम्मा, नाही मला खरंच काही माहिती नाहीये. ओ ओ, एक मिनिट. मी गाडीमध्ये असताना ऑफिस मधल्या एकाला इन्स्ट्रक्ट करत होते की 8 लाख रुपये गहाळ झाले, हे कोणालाही कळता कामा नये. त्याची नोंद आपल्या ऑफिसच्या कुठल्याही अकाउंट मध्ये होता कामा. बहुतेक हे ड्रायव्हरनी ऐकलं आणि ते मम्मापर्यंत म्हणजे मम्माच्या कानावर घातलं आणि त वरून ताकभात ओळखला असणार ते. ललू, स्वीटू आता फोनवर म्हणाले की शकुताई तुझी वाट बघतायत आणि तुझ्याशी काहीतरी बोलायचंय त्यांना. हे म्हणतायत की स्वीटू त्यांना म्हणाली की शकू माझी वाट बघते आणि तिला माझी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. बापरे मावशी, म्हणजे मला जो डाऊट येतोय ना, नक्की तेच होणार आहे. मम्मानी तुला जाब विचारायला, अगदी जाब विचारायला नसेल पण ते पैसे गहाळ कसे झाले ते विचारायला बोलवलं असेल कदाचित. काय? अरे देवा, बिचारा स्वीटूला यातलं काहीच माहिती नसेल बहुतेक. ती साधी मुलगी आहे. मम्मानी फोन करायला सांगितलं, तिने फोन केला आणि बोलवलं तुला. मम्मा पण अशी आहे ना, तिने सगळ्यात आधी माझ्याशी बोलायला हवं होतं ना, मला विचारायला हवं होतं ना एक्झॅक्टली काय घडलंय. तू मैत्रीण आहेस का तिची? तुझ्याशी शांतपणे बसून बोलायला हवं होतं. बिचाऱ्या स्वीटूला या सगळ्याचा त्रास होईल. तुझ्याकडून 8 लाख गहाळ झाले, तिला कळलं ना तर बिचारीला गिल्ट वाटेल ग, वाईट वाटेल. नाही म्हणजे खरंय तुझं, पण मालिका खरंच मला काही सुचत नाही. मी काय करू? नाही घाबरू नकोस, यातनं काहीतरी मार्ग काढूया. तू संध्याकाळी येऊच नकोस. काय? अगं म्हणजे आम्ही नाही आलो तर म्हणजे मालविका हे बरं दिसणार नाही. म्हणजे काहीतरी कारण सांग. काम आहे, बरं वाटत नाही, काहीतरी सांग. बरं ठीक आहे, म्हणजे तू म्हणतेस तर सांगते तसं. अगं ठीक आहे, मी घेईन सांभाळून, तू काळजी करू नकोस. डोंट वरी, मी बघते. मालविका, खूप खूप आभार. आता थँक्स काय त्यात नलू मावशी. बाय बाय. मस्त गेम सुरू आहे मालविका. खेळायला पण मज्जा येते आणि बघायला पण. हे बघ, फ्रूट ज्यूस आणि स्टार्टर आत्ताच मांडून ठेव इथे. हा, आणि लोक जेवायला बसली ना की पुऱ्या तळायला घे, म्हणजे गरम गरम मिळतील. कळलं? आणि ह्याला सांग लवकर साफसफाई कर. आणि क्रॉकरी बाहेर काढायची गरज नाही. कळलं? येस मॅडम. ओके. हा, आणि स्वीटू स्वीटू, हा? काय झालं? लक्ष कुठे आहे तुझं? नाही. अच्छा, ओमची वाट बघतेस? नाही, बरं ठीक आहे. मला वाटलं हो तसं नाही. नाही तसं काही नाही, माझ्या लक्षात आलंय की या अशा परिस्थितीत बायकांना डोहाळे नंतर लागतात, पण नवरा मात्र सतत आपल्या डोळ्यासमोर लागतो. म्हणजे तो सतत डोळ्यासमोरच राहावा असं वाटतं. हो ना? तसंच वाटतंय ना? नाही, मी एक काम करते, मी ओमला सांगते माझ्या स्वीटूच्या सतत डोळ्यासमोर राहा.
चालेल? हा, मी त्याला सांगते कामावर जाऊच नको उद्यापासून. त्याला जाऊ दे ऑफिसला. हा, जाऊ दे. बरं ठीक आहे, सांगते. नको राहूस तू बाबा घरी. ऐका तर, काय? ते आजची पार्टी त्याच्यासाठी पण सरप्राईज आहे म्हणून मी वाट बघत होते, बाकी काही नाही. ओके, मग हे सरप्राईज थोडं अजून छान करूया का? म्हणजे माझी मदत करशील का? चला आपण किचन मध्ये जाऊ. नाही, अजून नाही आला. नाही, मी ओमला सांगते तू घरी येस का? नाही, माझ्या ठीक आहे. स्वीटूच्या समोर. वहिनी नक्की काय म्हणाली स्वीटू? दादा म्हणाले ना की तिचा फोन आला होता, तिने आपल्या सगळ्यांना बोलवलंय. मग जायला हवं ना आपण? पण सुमन, मालविका जसं म्हणते तसं जर असेल ना तर आपण जाऊन उगीच तिकडे तमाशा नको व्हायला. नाही वहिनी, मला नाही वाटत शकू ते अशा काही वागतील. म्हणजे आपल्या सगळ्यांना बोलून अपमान ते नाही जी शकू तशी नाहीये, ती तसं काही नाही करणार. पण म्हणजे दबावाखाली येऊन ती तशी वागली म्हणजे काही सांगता येत नाही ना. वहिनी हो, पण मालविका ताईने नीट सांगता येत नाहीये. ते आपला नुसता अंदाज बांधतायत. मलाही सुमनचं म्हणणं पटतंय. कारण स्वीटूने फोन केला ना तर स्वीटू मला खुश वाटली. अहो, पण शकूच्या डोक्यात काय चालू आहे हे स्वीटूला नाही कळणार ना. मालविका कशी ओळखते शकूला? तुमच्यापेक्षा जास्त. म्हणून मला नाही माहित, मला खरंच नाही माहित. मला फक्त एवढं वाटतं की आपण तिथे नको जायला. तर असं काय करतेस नलू? स्वीटूने स्वतः फोन केला, आपल्याला सगळ्यांना बोलवलंय. आपण नाही गेलो ना तर वाईट वाटेल तिला. अहो, स्वीटू समोर आपला अपमान झाला तर? मी 8 लाख रुपये गहाळ करून बसले, हे जर तिला कळलं तर तिला नाही का वाईट वाटणार, नाही का त्रास होणार? नाही, मला काही सुचतच नाहीये, डोकं बधीर झालं. मला वाटतं आपण एखादा वर्ण मध्य काढावा. दादा, आपण स्वीटूलाच फोन करून अंदाज काढला तर? नाही नाही नाही, स्वीटूला कळलं ना तर तिला वाईट वाटेल. नलू टेन्शन मध्ये. मला असं वाटतं की तू, चिन्या आणि किंजल तुम्ही तिघे जा. दादा, नलू तिथे नसेल ना तर परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. काय नलू? हा, चालेल चालेल, तुम्ही जा तुम्ही. आज कुछ खास है लगता है ओम भाई. हेलो. हॅलो. मम्मी जी, आज कुछ सरप्राइज है क्या? हाँ हाँ, आइए आइए, वेलकम वेलकम. थैंक यू. काय कसली पार्टी आहे ही? अरे काल तुला सांगितलं ना त्याची. त्याची पार्टी? पण आपला प्लॅन झाला नाही ना अजून काही. प्लॅन काय करायचं त्यात? सगळं ओके आहे, म्हणजे ठरल्यासारखं आहे सगळं. ऑलराईट, पण पार्टी? मुळात शकू मावशी खुश आहेत. ए, काय चाललंय तुमचं? नाही काही नाही. नाही नाही, काही नाही. काही नाही काही नाही. तू हनीमून प्लॅन ठरलाय, त्याची पार्टी का दिली आहे की ओम भाई? आओ ना, चेयर लेके. हाँ हेलो. यस. हेलो. हॅलो हॅलो. ओम, स्वीटू, काँग्रेस. हा, थँक्यू. पण स्वीटू, तुला आता काळजी घ्यावी लागणार आहे. ओम, तुला सुद्धा. हो, मी तर काळजी घेणारच. ऍक्च्युली तिचे बरेच इश्यू आहेत. तिला विमानात बसायची भीती वाटते, तिला लांबचा प्रवास आवडत नाही आणि प्लस तिला शकू मावशीची तिच्या काळजी वाटते. अरे या दिवसामध्ये ना असतेच थोडीशी एन्झायटी. एन्झायटी? अशा दिवसात काय, एक्साइटमेंट आहे ऑफकोर्स. ये लोग किस चीज का बात कर रहे? आणि स्वीटू हनीमूनला चाललोय ना, तर त्याची पार्टी ठेवली आहे स्वीटूने. अच्छा. बाय द वे स्वीटू, हे खूप महत्वाचे दिवस आहेत. तुला तुझी काळजी घ्यायला हवी आणि प्रत्येक मोमेंट एन्जॉय कर. हो. रॉकी, माझ्या हनीमून मध्ये एवढा काय इंटरेस्ट आहे सगळ्यांना? हाँ, मेरे को भी नहीं मालूम, पूछो ना आप ही. ओमकार, काँग्रेस आणि ऑल द बेस्ट. आमच्यासाठी हे सरप्राईज होतं. हो, थँक्स. माझ्यासाठी सरप्राईज आहे.
आय थॉट इट्स प्लॅन्ड. प्लॅन्ड नाही, तसं आमचं ठरलं होतं, पण स्वीटू वॉज लिटल बिट हेजिटंट. मग नंतर स्वीटूलाच एक्साइटमेंट आहे आणि तिनेच सगळं अचानक प्लॅन केलं. Hello. I'm sorry I'm a little late. So, special. स्पेशल तर इकडे ओम एक्साइटेड है खूप. अरे एक्साइटेड तो होंगे ना, अब दोनों ने प्लान किया है तो एक्साइटमेंट तो होनी ही है. हाँ, सिर्फ ये टाइम ना स्वीटू का वो फ्लाइट का डर पक्का निकल जाएगा. हो. एक मिनिट, हे फ्लाइट कनेक्शन खूप वियर्ड आहे. अरे वाह, कन्फ्युजन झालं तर. ओमला वाटतंय हनीमूनला यायला तयार झाली म्हणून पार्टी आहे. मालविका, आता भडका उडवायची वेळ आली. हो, ऐकलं का विटू, तुझ्या फ्लाइट कनेक्शन विषयी यांना प्रश्न पडलेत. नाही, तशी आमची स्वीटू थोडीशी घाबरते, थोडीशी लाजाळू आहे, थोडीशी इंट्रोवर्ट आहे, थोडीशी शांत आहे. पण हो स्वीटू मॅडम, मला अशी लाजाळू भाची नकोय अजिबात. विमानात बसायला घाबरणारी तर अजिबात नकोय. विमान म्हटलं की उडी मारून बसली पाहिजे. आणि म्हणूनच मी काळजी घेणार आहे स्वीटूची या दिवसात. या दिवसात म्हणजे काय विशेष? 15 दिवस तर चाललंय. या दिवसात म्हणजे स्वीटूच्या अशा परिस्थितीत, अशा दिवसात. व्हॉट डू यू मीन? आत्ताचे दिवस तिची आणि तिच्या बाळाची काळजी घ्यायला हवी की नाही? भरपूर लाड करायला हवेत की नकोत? आणि फक्त मी आणि मॉमनी नाही, हा, तू सुद्धा तिचे खूप लाड करायला हवेस. आफ्टर ऑल यू आर गोइंग टू बी द फादर. व्हॉट? आर यू जोकिंग? स्वीटू, ही कशाबद्दल बोलतीये? म्हणजे काय? मग ही पार्टी कशाला ठेवली आहे? प्रेग्नन्सीचा इथून काय संबंध आहे? कॅन आय टॉक टू यू फॉर सेकंड प्लीज? इकडे काय म्हणते? बाळ म्हणजे असं काय करतो? मी काल सांगितलं ना तुला. काल काय सांगितलंस तुम्हाला? काल आपलं जे बोलणं झालं ते हनीमून बद्दल झालं ना. त्या लेटर मध्ये हनीमून बद्दल लिहिलं होतं. तू प्रेग्नंट आहेस? ही काय बातमी आहे? मला ह्यातलं का काही माहिती नाहीये. का मला हे पार्टीत कळतंय? या आपल्यातल्या गोष्टी आहेत ना स्वीटू, या सगळ्यांसमोर मला हे असं का कळतंय? तू का ग्रांटेड धरतेस मला? मला विचारायची काही पद्धत आहे का नाही? तू स्वतः डिसिजन घेऊन मोकळे झालीस सगळे. माझ्याशी बोलायला नको याबद्दल? अगं तुला माहितीये मला हे नकोय आत्ता, पण मला काय हवंय काय नको याचा काही रिस्पेक्ट नाहीये का? मग थोडीशी तरी किंमत कर ना बायको म्हणण्याची. सगळं तुझ्या मर्जीने नाही करणार आहे मी स्वीटू, आणि ही गोष्ट तर नाहीच, अजिबात नाही.